आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत झटपट कोळंबी रेसिपी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण कोळंबीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं अर्धा किलो कोळंबी स्वच्छ धुवून घेतली. अशा पद्धतीने साफ करून घेतली. याच्या आतली जी घाण असते ते काढून स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली. आता कांदा इथं भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं गॅसवरच कांदा भाजून घेते. गॅसवर एक लोखंडी कढई ठेवली आहे. त्यात आपल्याला आता थोडं तेल घालून खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर मी इथं ओलं खोबरं घेतलं आहे. नारळ फोडून एक असे काप करून आपल्याला ते खोबरं भाजून घ्यायचं आहे. कांदासुद्धा आपल्याला वर खाली करत छान असा भाजून घ्यायचा आहे. इकडं खोबरंसुद्धा आपलं छान भाजत आलं आहे. खूप असं काळं करायचं नाही आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता खोबरं आपलं आता भाजून झालं आहे अशा पद्धतीने. तर आता हे मिक्सर जारमध्ये मी घालून वाटून घेणार आहे. खोबरं आणि कांदा, 1 ते 1.5 इंच आलं, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तिथं. आता थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथं गॅसवर मी कुकर ठेवला आहे. आपल्याला ही रेसिपी कुकरमध्ये करायची आहे. इथं मसालासुद्धा वाटून झाला आहे. अशा पद्धतीने बारीक वाटून घेतला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून आपल्याला थोडे खडे मसाले घालून घ्यायचे. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 3 ते 4 मिऱ्या घालायच्या आहेत. तर तेलात हे खडे मसाले छान तडतडलेत की आपल्याला हे वाटण घालायचं आहे. तर वाटण हे सगळं आपल्याला लागणार नाही. त्यासाठी मी इथं जो भाजीचा चमचा असतो तो 1.5 चमचा मी इथं घेतला आहे. तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार हे घेऊ शकता. इथं आपली कोळंबीची क्वांटिटी अर्धाच किलो आहे, त्यामुळे मी एवढा मसाला घेतला आहे. आता सुके मसाले बघूया. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आणि पाव चमचा हळद घेतली. चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे छान परतून घेऊया. तर हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत. तर फुल फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित हलवत हे परतून घ्यायचं आहे. आता यात धुतलेली कोळंबी मी घातली. तीसुद्धा छान 1 मिनिटभर आपल्याला फुल फ्लेमवर परतून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला यात घालायचं आहे गरम पाणी. तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यात पाणी घालायचं आहे. तुम्हाला कसं लागतं घट्टसर किंवा रस्सा त्यानुसार. तर मी 1 ते 1.5 ग्लास या प्रमाणात पाणी घातलं आहे, गरम पाणी. याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही इथं बघू शकता याला छान उकळी आली. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. उकळी आली की आपण एक शिट्टी काढून घेऊया. तर इथं कुकरचं झाकण बंद करून मी फुल फ्लेमवर एक शिट्टी काढून घेते. कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक शिट्टी झाल्यानंतर गॅस ऑफ करून आपल्याला कुकर थंड होऊ द्यायचा आहे. कुकर थंड झाला की वाफ काढून आपण बघूया कोळंबी आपली कशी झाली आहे ते. तर तुम्ही इथं बघू शकता छान चमचमीत तर्री आली आहे. आणि ओलं खोबरं वापरलं आहे आपण त्यामुळे याची टेस्टसुद्धा अप्रतिम असेल. तर तुम्ही बघू शकता टेस्टी आपली कोळंबी रेसिपी झटपट अशी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.